सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जर तुम्ही बँकेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज तुमच्या वरिष्ठांकडनं आणि बॉसकडनं तुम्हाला आदराची वागणूक मिळेल. जुन्या मित्रांना भेटल्यामुळे तुमचा मूड चांगला राहील. भावंडांशी तुमचं नातं हे जास्त घट्ट होईल. मात्र तुमच्या भावाच्या आरोग्याची चिंता तुम्हाला थोडीशी सतावू शकते. संध्याकाळी तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच धावपळीचा राहणार आहे. शारीरिक आणि मानसिक श्रमामुळे तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो. तुम्हाला फार धावपळ देखील करावी लागेल, परंतु या सगळ्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला लाभ देखील होईल. तुमची काही रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. जर आज तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे असतील तर नक्कीच गुंतवा, कारण भविष्यामध्ये याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही एखाद्या शुभ समारंभामध्ये व्यतीत करू शकता. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज नोकरीमध्ये शत्रूंपासून सावध राहावं. ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, परंतु तुम्ही तुमच्या हुशारीने त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. जर तुम्ही कुठल्याही शारीरिक त्रासातून जात असाल तर आज तो त्रास तुम्हाला थोडा जास्तच जाणवू शकतो. तुम्हाला आज तुमच्या सासरवाडीकडनं धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी अर्ज करू शकता. तुमच्या मुलांकडनं आज संध्याकाळी एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जी काही मेहनत केली असेल त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या मुलांवरचा तुमचा विश्वास आज जास्त वाढेल. तुम्हाला आज तुमच्या आईकडनं देखील फार प्रेम आणि स्नेह मिळेल. आज तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्ही तुमच्या मान सन्मानावरती काही पैसे खर्च कराल, ज्यामध्ये तुमचे शत्रू थोडेसे अस्वस्थ होतील. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी आज आपल्या शिक्षकांशी बोलून त्या अडचणी दूर कराव्यात. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला सासरवाडीकडनं काही नाराजीचे संकेत मिळू शकतात, परंतु तुम्ही तुमच्या रागावरती मात्र नियंत्रण ठेवा आणि गोड बोला, नाहीतर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या आल्या असतील तर त्यामध्ये सुधारणा होईल. आज तुम्ही व्यवसायामध्ये गती आणण्यासाठी नवनवीन योजना आखाल आणि त्यासाठी तुमच्या वडिलांचा तुम्ही सल्ला घ्याल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नाबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. तुमचं प्रेमजीवन आज खूपच आनंददायी राहील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जीवनसाथीदाराला फिरायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा पाठिंबा मिळेल, परंतु तुमच्या जीवनसाथीदाराला काही शारीरिक त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. जे लोक व्यवसाय करतायत त्यांना आज काही नवीन ऑर्डर्स मिळतील. आज तुमच्यामध्ये धाडस वाढेल आणि तुम्ही कठीण कामं देखील अगदी सहज पूर्ण करू शकाल. जर घरामध्ये काही वादवितंड चालू असतील तर ते पुन्हा डोकं वर काढू शकतात, परंतु काळजी करू नका. आई वडिलांच्या सल्ल्यानं संध्याकाळपर्यंत ते मिटण्याची शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आज तुमच्या अधिकार आणि मालमत्तेमध्ये वाढ होताना दिसते. हे पाहून तुमची मुलं आणि जीवनसाथीदार दोघेही आनंदी होतील. तुम्हाला एखाद्या मित्राची मदतही मिळेल. जर तुम्हाला आज कोणत्या नवीन कामात पैसे गुंतवायचे असतील तर ते नक्कीच करा, कारण ते शुभ राहील. तुमचं वैवाहिक जीवन हे सुखमय राहील. आज तुमच्या घरामध्ये एखाद्या लहान पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. नोकरी करणाऱ्यांना आज रोजगाराच्या नवनवीन संधी मिळतील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांशी बोलून तुम्हाला आनंद मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही कुठल्या तरी कारणामुळे थोडेसे अस्वस्थ राहाल, ज्यामुळे तुमच्यामध्ये बेचैनी वाढीस लागेल. तरीही व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमचा कुठलाही वाद चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जीवनसाथीदाराच्या आरोग्यामध्ये बिघाड होईल, ज्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल आणि काही पैसे देखील तुमचे खर्च होतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्यासाठी थोडासा त्रासदायक ठरू शकतो. आरोग्याबाबत तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल, कारण तुम्हाला आज पोटदुखी, गॅसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या आणि आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये घरातील मोठ्यांचे सल्ले घेऊनच काम करा. आज तुम्ही धार्मिक कार्यांमध्ये रुची घ्याल आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. धार्मिक कामांमध्ये तुमचं मन लागेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी तुम्हाला आज एकीकडे भेटवस्तू मिळू शकते, तर दुसरीकडे काही अनावश्यक खर्च देखील तुमच्या समोर येतील, जे तुम्हाला नको असतानाही नाईलाजानं करावे लागतील. आज तुम्हाला माहेरच्यांकडनं आदर मिळेल. तुमच्या जीवनसाथीदाराची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. आज तुम्ही तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी वेळ काढू शकाल. जर तुम्ही कुठल्याही नवीन व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर नक्की करा, यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला नफा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही केलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. हे पाहून तुमचे शत्रू तुमच्यावरती जळतील, परंतु तुम्ही घाबरू नका. ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमची कमाई मर्यादित राहील, त्यामुळे गरजेनुसारच खर्च करा, नाहीतर तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला आज प्रवास देखील करावा लागू शकतो. तुमचं वैवाहिक जीवन हे सुखमय राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी जर तुमच्या मुलांशी संबंधित कुठलाही वाद जर तुमचा चालू असेल तर तो आज मिटेल. आजचा संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत गप्पा मारण्यात आणि मजा मस्तीमध्ये घालवाल. आज तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं मनोबल उंचावेल. तुमचा स्वभाव फार मनमिळावा असेल, त्यामुळे इतर लोकांशी तुम्ही मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये चढउतार येतील, परंतु घाबरू नका. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.